भूषण पवार, संकेत सुळे, रमेश जाधव, अमित पालवे, राजेश बगाडे, प्रकाश सकपाळ, बाळासाहेब मुंडे, आशिष वड्डे आणि यतीन तांडेल अशा प्रकारची प्लेइंग 11 किल्ले कोंढाणाची आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाला आपण जरूर सुरुवात करणार आहोत मित्रांनो. शेवटचा दिवस, समारोपीय दिवस या संपूर्ण स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. किल्ले अजिंक्यतारा संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार या ठिकाणी केला आणि निश्चितच दोन्ही संघांचा कॉन्फिडन्स अप पाहायला मिळतो. ज्या प्रकारे दोन्ही संघांनी खेळ केलाय, उपांत्य फेरी गाठली आहे. एक संघ ए ग्रुपचा टॉपर किल्ले अजिंक्यतारा, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल किल्ले कोंढाणा. पंचांचा इशारा या दरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न आपल्या खांद्यांवरती लिहिलं पेललं असे राजे शंभू छत्रपती, या सर्वांना अभिवादन करून सुरू करूया क्रिकेटच्या रंगारंग सोहळ्याला. अर्थातच ज्याचं नाव आहे मास्टर्स प्रीमियर लीग 2022. सुरुवात होते स्पर्धेला. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला केवळ दिशा दिली जाते, गाईड केलं जाते थर्डमॅन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी गॅप होता, पॉइंट बराचसा वाईड आणि चेंडू जातो या थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकाराने सुरुवात केली किल्ले कोंढाणाने. कालचा शेवटचा सामना एक चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्यातील मॅन ऑफ द मॅच होते अमित पालवे. या देखील चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी, बराचसा ऑफ स्टिकच्या बाहेरची लाईन आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना सुरुवात इथे मात्र खूप खराब पाहायला मिळते किल्ले अजिंक्यतारा संघाचे. परंतु सर्व संघांचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे सर्व संघांनी इथे खेळ केलाय. अंतिम क्षणापर्यंत, शेवटच्या मॅच पर्यंत सेमीफायनलचे संघ आपल्याला प्राप्त झाले नव्हते. एक वेगळ्या शैलीने या चेंडूला लेफ्ट केलं, परंतु स्क्वेअर चेंडू बॅक टू बॅक लागत दोन पाहायला मिळत आहेत. 2 स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 6 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू केवळ झालाय, 6 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने सुरुवात आजच्या दिवसातली होत असताना किल्ले कोंढाणा संघाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. विशेष कौतुक करणार आहोत आम्ही संपूर्ण मास्टर्स प्रीमियर लीगचं. ज्या प्रकारे ही स्पर्धा आपल्या समोर आली, या स्पर्धेने निश्चितच तुम्हा सर्वांचीच खऱ्या अर्थाने मनं जिंकली आहेत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतो यावी. केवळ गाईड केलं जातं चेंडूला. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एक धाव या चेंडूवरती. एका धावाने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ते 7. आतापर्यंत जेवढे मॅचेस झाले, जेवढे सामने झालेत मित्रांनो, आपण पाहिलेत ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, या मैदानाची परिस्थिती राहिली आहे, खेळपट्टी ज्या प्रकारे खेळली आहे, 65 ते 70 धावांपर्यंत जरूर पोहोचण्याचा मानस असेल या ठिकाणी किल्ले कोंढाणा संघाचा. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप किल्ले अजिंक्यतारा संघाकडे आहे, उपिन दशरथ असतील, स्वतः किशोर कुमार काटोटे सर असतील, निश्चितच यांसारखे मातबर फलंदाज समोरच्या संघात असताना एक चांगली धावसंख्या, एक चांगले टार्गेट सेट करणं अनिवार्य. यावेळी चांगला फटका येतोय. ओव्हर दी पॉइंट आपल्याला पहिला चौकार प्राप्त होताना पाहायला मिळेल. अर्थातच रमेश जाधव यांच्या बॅटमधून. डीजे
किल्ले कोंढाण्याला मिळणारं पहिलं यश, माफ करा अजिंक्य तारा संघाला. योगदान अजिंक्य तारा, किल्ले अजिंक्य तारा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत अजिंक्य राहिलाय. पाहूया या मॅच सहित त्यांचं हे नाव, या नावाला साजेशी कामगिरी या देखील मॅच मध्ये होईल का. किल्ले अजिंक्य तारा यस ऑन हॅट्रिक असणार आहेत. गोलंदाज उमेश वानखेडे, पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त होईल का हे देखील पाहावं लागेल. MPL चा हा थरार, मास्टर्स प्रीमियर लीग 2022 ऑन हॅट्रिक. उमेश वानखेडे द स्ट्रायकिंग एंडला भूषण सज्ज होते द्यावी. भूषण पवार राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करण्यासाठी उमेश वानखेडे. तर डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच हॅट्रिक होऊ शकलेली नाहीये, परंतु 3 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाहीये आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात त्या आतापर्यंत उमेश वानखेडे यांनी अफलातून. वडा बॉलिंग, निश्चितच अशाच प्रकारच्या कमबॅकची मोमेंटम शिफ्टची आवश्यकता होती, ते मात्र मिळवून दिलंय किल्ले अजिंक्य तारा संघासाठी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा उमेश वानखेडे स्टेप आउट झाले. यावेळी मात्र निश्चितच केवळ दिशा दिली जाते, कव्हरच्या दिशेने पुश केला गेला या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती. हॅलो हॅलो धावसंख्या धावफलक होती 17. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन क्षेत्रामध्ये यावेळी संधी होती विकेटची, कलेक्ट करू शकलेले नाही आहेत. डीजे कमी गेला काय, कमी गेला, कमी झाला. हॅलो 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 चेक चेक हॅलो चेक 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 चेक. डॉट बॉल पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. 17 धावा धावफलकावरती. 2 गडी आतापर्यंत गमावलेत किल्ले कोंढाणा संघाने. याच षटकामध्ये अप्रतिम षटक इथे हाताळताना उमेश वानखेडे
2 विकेट्स 1 धाव खर्च करत असताना आपण पाहतोय शेवटचा चेंडू या षटकातील सन्मान दिला, या चेंडूला रिस्पेक्ट दिलाय आणि डॉट बॉलने आपल्या षटकाची सांगता एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. केवळ 1 धाव खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्यात उमेश वानखेडे यांनी. सुरेख षटक निश्चितच किल्ले अजिंक्य ताराला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देत असताना उमेश वानखेडे 16 धावांचं पहिले षटक. त्यानंतर मात्र आपण पाहतोय या षटकात केवळ 1 धाव खर्च केले, 2 विकेट्स प्राप्त करत असताना निश्चितच पॉवर प्लेचं जे अनालिसिस होतं ते पुन्हा एकदा किल्ले अजिंक्यतारा संघाच्या बाजूने कशा प्रकारे झुकवला जाईल यासाठी प्रवृत्त केलं गेलं. किल्ले कोंढाणा कमबॅक करावं लागेल आणि या निश्चितच खऱ्या अर्थाने या संघाच्या DNA मध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे 2 सामने संघ खेळलाय, ज्या प्रकारचं कमबॅक या संघाने दाखवलंय, खऱ्या अर्थाने हे कमबॅक करण्यासाठी किल्ले कोंढाणा जरूर प्रयत्न करतील. बघा कशा प्रकारे केला जातोय मित्रांनो. भारतीय महिला क्रिकेटर्सने, भारतीय महिला संघाने देखील आज आपला कॅम्पेन सुरू केलं आहे. न्यूझीलंड येथे वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे, विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. महिलांचा असणारा विश्वचषक पहिलीच मॅच, पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान. आज ज्या प्रकारचं कमबॅक पाहायला मिळालं, निश्चितच पूजा वस्त्राकर असेल, स्मृती मंदना असेल, खूप चांगली अर्धशतकं, त्याचबरोबर साना असेल, यांच्या माध्यमातून देखील एक अर्धशतक आणि निश्चितच तब्बल 244 धावा 50 षटकांच्या अखेरीस भारतीय संघाने लगावल्या आहेत आणि 245 धावांचं एक कठीण आव्हान पाकिस्तान संघासमोर ठेवलं आहे. त्यामुळे त्याच प्रकारे काहीसं कमबॅक किल्ले कोंढाण्याला देखील करावं लागेल, कारण की मॅच आहे ती उपांत्य फेरीची, सेमीफायनलची. आणि या सेमीफायनलच्या लढतीमध्ये आवश्यक असणारा एक चांगला टार्गेट, चांगला स्कोर कार्डवरती लगावणं, कारण की किल्ले अजिंक्य राहिलाय त्यांच्या नावाप्रमाणे आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत. उपिन दशरथ एक रणजीपटू आपण पाहतोय या संघामध्ये, किशोर कुमार काटवटे अफलातून परफॉर्मन्स आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि त्यांना इतर देखील फलंदाजाची खूप चांगली साथ मिळाली आहे. त्यामुळे निश्चितच शतक माडा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एकमेव असे शतकवीर उमेश वानखेडे देखील याच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अष्टपैलू कामगिरी याच देखील षटकात मागेल आपण पाहिलं, ज्या प्रकारे कमबॅक करून दिलाय. गोलंदाजी मार्कवरती रणजित डिक्कर पहिल्या चेंडूवरती पुल केला जातोय, सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. षटकारासहित भूषण यांनी मात्र हात खोललेत. बॅटच्या रडारमध्ये आलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्विंगमध्ये पुन्हा एकदा ऑनसाइड दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, हलकासा शफल झाले होता स्टिकच्या बाहेर, हलकासा फंबल पाहायला मिळाला. या दरम्यान मिड विकेट झोनमध्ये परिणामतः एका धावेचं रूपांतर इथे 2 धावांमध्ये होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. क्विक रनिंग बिटवीन द विकेट, आणि या सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, डबल्सला ट्रिपल्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि हा फोटे राहिला किल्ले कोंढाणा संघाचा. काल देखील आपण पाहिलं सिंगल्सचे डबल्सचे ट्रिपल करताना या संघाने अनेक मोठमोठे डोंगर सर केले. यावेळी हलकसी दुखापत क्राम तिकडे पाहायला मिळतो आलेला. फलंदाज भूषण यांच्या दिशेने फिजिओ असतील तर त्वरित पोहोचवायचं आहे तिथपर्यंत. धावफलकावरती नजर टाकायची झाली तर निश्चितच 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. किल्ले कोंढाणा संघाच्या माध्यमातून 2 गड्यांच्या मोबदल्यात गडकिल्ले शिवरायांचे, महाराष्ट्राच्या अभिमानाचे ही टॅगलाईन घेऊन ही स्पर्धा तुम्हाला सर्वांसमोर येत असताना प्रत्येक संघाला देण्यात आलेली गडकिल्ल्यांची नावं खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा इतिहासात झोकावण्यासाठी प्रवृत्त करतात. त्या इतिहासाची पुन्हा एकदा माहिती आणि जाणीव करून घेण्याची निश्चितच घेण्यास प्रवृत्त करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज बराचसा सपोर्ट या 4.5 संघांना आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. अनेक आमची बच्चे कंपनी आहे ती देखील आज जोडली गेली आहे, आणि त्यांच्या माध्यमातून देखील ज्या प्रकारचं ही नेक्स्ट जनरेशन आहे, येणारी पुढील पिढी आहे, या पुढील पिढीमध्ये आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा हे बीज रोवण्याचं काम जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. एक चांगली संकल्पना, एक चांगली कल्पना, आणि त्याच्याच माध्यमातून एक चांगली स्पर्धा तुम्हा सर्वांसमोर येत असताना आणि यशस्वी आयोजन आपण पाहतोय. शेवटचा समारोपीय दिवस
आठ संघांच्या माध्यमातून 8 किल्ल्यांची नावं, 2 ग्रुप आणि आज मात्र या 8 संघांमधील अंतिम 4 संघ उपांत्य फेरीच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात लढत देतील अंतिम मेगा फायनलची फेरी गाठण्यासाठी. पहिली मॅच, पहिल्या सेमीफायनलचा हा सामना तुम्हाला सर्वांसमोर येत असताना किल्ले कोंढाणा विरुद्ध किल्ले अजिंक्य तारा. हॅलो चेक. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र धाडून दिले जात आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, हलकासा फंबल परंतु मैदानाच्या आतमध्ये. डीजे थँक्यू डीजे. 2 धावांसाठीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दुसऱ्या धावेला नाकारला गेलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहायचं झालं तर नक्कीच आपण पाहिलं तर नकार घेण्यात आला होता या धावेसाठी. कम्युनिकेशन महत्त्वाचं असणार आहे, कोऑर्डिनेशन खूप चांगलं असेल तर मात्र निश्चितच ताळमेळीच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट साधता येतं. बरेचशी बाहेरची लाईन अवे फ्रॉम द बॉडीचा माराप करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच चेंडूला रीच करण्याचा देखील प्रयत्न झाला फलंदाजाच्या माध्यमातून. अमित पालवे यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला डॉट बॉल येत असताना आणि या डॉट बॉलच्या माध्यमातून धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 26. नाणेफेक जिंकत आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला. 9.75चा करंट रेट आपल्याला पाहायला मिळतोय किल्ले कोंढाणा संघाच्या माध्यमातून आणि याच प्रकारे जर हा संघ पुढे गेला तर 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचू शकतो. यावेळी हाफ व्हॉली होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, परंतु कव्हर रिजन मध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नाही आहेत. चेंडूला 1 बाउन्स कलेक्ट केलं जात आहे. किशोर कुमार काटवटे सर त्या ठिकाणी सज्ज आहेत परंतु तद्वर 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 28 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील रणजित डिक्कर एक मॅन ऑफ द मॅच यांना देखील प्राप्त झालं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावी मात्र क्लीन बोल्ड फर्निचर इथे होत आहे डिस्ट्रॉयड. सुरेख चेंडू फेल्स डिस्लॉज. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती किल्ले कोंढाणा संघाच्या माध्यमातून लगावण्यात आली आहे ती 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 2 सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर येईल. विनंती असेल आमची किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले प्रतापगड दोन्ही संघांना आपण टॉससाठी तयार करायचं आहे. किल्ले पन्हाळा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल श्री अनिल अंकलगी यांचा संघ, श्री शरद भोसले या संघाचे संघनायक, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत किल्ले प्रतापगड श्री महेशजी जेसवानी संघमालक आणि संघाचे संघनायक. दोघांनी देखील याची नोंद घ्यायची. इनिंग्स ब्रेक्समध्ये या डावानंतर आपण हा टॉस करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नवीन फलंदाज संकेत सुळे येत असताना आपल्या समोर 3 गडी गमावलेत जरूर. करंट रन रेट आपल्याला 9.33चा पाहायला मिळतोय जो चांगला करंट रन रेट म्हणता येईल पण 3 विकेट्स गमावणं हा देखील एक महत्त्वपूर्ण फॅक्टर असेल किल्ले कोंढाणा संघासाठी. अजिंक्य तारा खऱ्या अर्थाने अजिंक्य राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यामुळे या संघाच्या विरोधात जर एक टार्गेट सेट करायचं तर महत्त्वपूर्ण असणार आहे एक चांगली पार्टनरशिप. अंतिम षटकामध्ये गिअर चेंज करत असताना मोठे फटकेबाजी करणं आणि त्यासाठीच यावेळी आवश्यक असेल तर या पार्टनरशिपकडे लक्ष देणं. भूषण एका बाजूला सेट बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू फेस केलेत, 10 धावा त्यांच्या बॅटमधून 200च्या स्ट्राईक रेटने आपल्याला पाहायला मिळालेत. एक षटकार देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. निश्चितच जर भूषणला साथ देण्याची आवश्यकता असेल दुसरा एंडने यावेळी संकेत सुळे आपण पाहणार आहोत. किल्ले कोंढाणा तर गोलंदाजी मार्कवरती स्वतः किशोर कुमार काटवटे येत असताना संघनायक. निश्चितच क्रुशल फेस असेल या इनिंगचा. 3 षटकांचा सामना समाप्त झालाय. उर्वरित 3 षटकं महत्त्वपूर्ण असतील दोन्ही संघांसाठी. बघूया कशा प्रकारचा खेळ राहतोय. चला थोडी घाई करा विनंती असेल दोन्ही संघांना आमची.
28 for 3. चांगला फटका येतो आहे, हा फोली होता, खूप चांगला फटका मिड विकेट झोन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स इज अ बाउंड्री. स्ट्रॉंग पॉईंट पाहायला मिळतोय. ऑन साईड झोन असेल, ज्या प्रकारे अक्रॉस द लाईन फटके खेळतात फ्रंट फुटला येत असताना जो बॅट स्विंग पाहायला मिळतोय, हॉरिझॉन्टल हा बॅट स्विंग खूप चांगल्या प्रकारे, आणि त्याच्यासोबतच असणारं जे टायमिंग आहे ते देखील तेवढंच अप्रतिम. त्याचमुळे घेऊन आपण पाहतोय एक षटकार एक चौकार मिड विकेट झोनमध्ये त्यांच्या बॅटमधून आलाय आणि एक खूप चांगलं टायमिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याचाच प्रत्यय 6 चेंडू फेस करत असताना 14 धावा त्यांच्या बॅटमधून येत असताना धावसंख्या धावफलकावरती 32. स्टेप आउट झाले यावी. अंतिम क्षणी शॉटला निश्चितच आपण पाहतो ऍडजस्ट करावं लागलंय. कव्हरच्या दिशेने केवळ पुश केलं गेलं. एक धाव त्या ठिकाणी अर्जित एका धाव्यावरती समाधान मानतील. स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे आणि या स्ट्राईक रोटेट नंतर आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावेल. एका धावेने जाऊन पोहोचेल ते यावी. 33 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. 33 या धावसंख्येवरती 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. बॅकफुटला जात असताना यावी पंच केला जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धाव देखील चेंडूवरती आणि अशाच प्रकारच्या पार्टनरशिपची आवश्यकता असेल. संकेतांना साथ द्यावी लागेल भूषण यांना आणि जास्तीत जास्त स्ट्राईक देखील द्यावी लागेल आणि तेच काम करण्यासाठी संकेतला इथे पाठवण्यात आलंय. आणि पहिल्या चेंडूवरती ऑफ दी मार्क होत असताना गेम शॉट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. नीट अँड क्लीन लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला पाहायला मिळते युट्यूबद्वारे. मित्रांनो, आपण संपूर्ण जगभरात ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करतोय. सेल्फी पॉइंट आय लव्ह MPL 2022 देखील आपण पाहतोय. प्रशांत म्हात्रे यांची कला आणि कलाचं प्रदर्शन आपल्याला संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचे सर्व सहकारी मास्टर्स प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण अनेक जणांचे सहकार्य हातभार देखील पाहतोय. 34 धावा धावफलकावरती 3.3 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतील. भूषण स्ट्रायकिंग एंडला. मास्टर्स प्रीमियर लीग 2022. अफलातून वॉट अ टायमिंग. यावेळी चेंडू सरळ जातोय मिड विकेट झोन मध्ये षटकारासाठी. जागेवरून खेळला गेलेला फटका. केवळ हँड आय कोऑर्डिनेशनचा खूप चांगला उपयोग. चेंडू जाईल सीमापार षटकारासाठी. भूषणला पाहता पाहता आता संकेतने देखील आपले हात खोललेत. दुसऱ्या चेंडूवरती एक चांगला फटका, खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. यावेळी निश्चितच आपण पाहतोय अतिरिक्त बाउन्स चेंडू काहीसा आतमधल्या बाजूला अर्थातच शरीराच्या दिशेने वळण घेताना देखील पाहायला मिळाला. परंतु एक धाव या चेंडूवरती अर्जित केली गेली आहे. शेवटच्या चेंडूवरती येणारी एक धाव. धावफलकावरती जरूर आपण नजर टाकणार आहोत. 4 षटकांचा खेळ ते समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 32. 3 गड्यांच्या मोबदल्यात SDJ माफ करा 42 धावा धावफलकावरती 42.
यावेळी चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. क्विकर वन पाहायला मिळाला उमेश वानखेडे यांच्या माध्यमातून. यावेळी ऑफ स्टिकच्या हलकीशी बाहेरची लाईन अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो बीड होताना पाहायला मिळाले. संकेत सुळे त्या ठिकाणी. तर निश्चितच उमेश वानखेडे यांच्यावरती जो विश्वास दाखवलाय, ही देखील पार्टनरशिप ब्रेक करण्याची जबाबदारी दिली आहे. पाहूया ब्रेक थ्रू मिळवून देतात का आपल्या संघासाठी. 2 विकेट्स आत्तापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जेल होईल का आता? यस, पार्टनरशिप ब्रेक करण्यात यश. विकेट नंबर 3 उमेश वानखेडे यांच्यासाठी. ही पार्टनरशिप जरूर ब्रेक केली आहे, ज्याच्यासाठी आमंत्रित केलं होतं उमेश वानखेडे यांना, आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. गो थ्रू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात उमेश वानखेडे. 3री विकेट प्राप्त करतायत. आतापर्यंत केवळ 3.33च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्यात 5 1.3 षटकांमध्ये, आणि 3 विकेट्स देखील आपल्या नावावरती. 4था धक्का इथे लागताना पाहायला मिळेल किल्ले कोंढाणा संघाला. एक पार्टनरशिप. संकेत सुळे खूप चांगली बॅटिंग करत असताना त्यांना मात्र तंबूची दिशा दाखवली आहे. खूप चांगली कॅच आपण पाहिली लॉंग ऑन रिजनमध्ये त्या ठिकाणी. विशेष आभारी असणार आहोत आम्ही पुरंदर सेवा समिती, स्थानिक रहिवासी आणि या मैदानातील सर्वच स्थानिक खेळाडूंचं, स्थानिक संघांचं. बाप्पा मोरिया, अजिंक्य 11, नुक्कड 11 अशा अनेक संघ, या स्थानिक संघ आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. रोजचा सराव आणि निश्चितच या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य देखील तेवढंच महत्वाचं. किल्ले कोंढाणा 46 धावा धावफलकावरती. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. सुरेख चेंडू. यावेळी देखील आपण पाहतोय ज्या प्रकारे एका अँगलने, विशिष्ट अँगलने चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते ऑफस्टिपच्या दिशेने, तिथून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न भूषण यांचा आपल्याला पाहायला मिळाला, पण तो निश्चितच बीट होतात पूर्णतः. निश्चितच आपण पाहतोय यावेळी स्विंग अँड मिस डॉट बॉल येत असताना उमेश वानखेडे पुन्हा एकदा ते प्रेशर क्रिएट करताना पाहायला मिळतात, मुवमेंट ऑफ शिफ्ट करताना पाहायला मिळतात आपल्या संघाच्या बाजूने. लोअर फुल टॉस चेंडू होता, याला मात्र कन्वर्ट केलाय 4 धावांसाठी. हा चौकार येत असताना भूषण यांच्या बॅटमधून. अर्धशतक इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल किल्ले कोंढाणा संघाचं. 50 धावा दाफलकावरती. जरूर 4 विकेट्स गमावल्यात, परंतु ज्या प्रकारचा करंट रेट आपल्याला पाहायला मिळतोय, संकेत यांनी ज्या प्रकारे निश्चितच गिअर चेंज केले. भूषण यांची बॅटिंग. 10.34चा करंट रन रेट. या रन रेटने जर संघ खेळत राहिला तर निश्चितच 65 धावांपर्यंत जरूर मजल मारली जाऊ शकते. उमेश वानखेडे शेवटचा चेंडू उडवून दिला. हा देखील चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि जेल पकडला जातोय. विकेटचं पतन. अजून एक विकेट. विकेट नंबर 4 उमेश वानखेडे. पाच षटकांचा गेम मित्रांनो समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 50 धावा किल्ले कोंढाणा संघाच्या माध्यमातून. चला विनंती असेल यानंतर होणारा सामना क्रमांक 2 सेमीफायनल नंबर 2 किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले प्रतापगड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचंय. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. यावेळी मोठा फटका येतो आहे मिड विकेट झोन मध्ये. पाहूया काय होईल त्या ठिकाणी, आणि इथे मात्र जेल घेतल्या जाईल. सुरेख जेल. वड कॅच. 2 कॅचेस नाही इथे मात्र पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट.
दोन चेंडू मागील दोन चेंडू 2 विकेट्स आपल्याला जाताना पाहायला मिळतात. किल्ले कोंढाणा संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय. ज्या प्रकारचं मोमेंटम भूषण आणि संकेत यांनी प्राप्त करून दिलं होतं त्यानंतर उमेश वानखेडे यांचं षटक पुन्हा एकदा मॅच टर्निंग इनिंग टर्निंग षटक राहिलं. 8 धावा खर्च करत असताना त्या देखील षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि आता मात्र रणजित डिक्कर पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त केलं गेलंय. दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग मार्कवरती विवेक दहीहंडे, टॉस ट्रॅकिंग एंडला राजेश बगाडे. नौके आहे त्या खेळपट्टीवरती यावी स्टेप आउट झाले. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस केला जातोय हा चेंडू. टॉट बॉल येत असताना तर प्रेशर मात्र शिफ्ट होताना पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावरती जरूर लगावल्यात. शेवटचं षटक आहे. अंतिम षटकात जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न परंतु दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय यावी नवीन बॅटर्स. अगुटप्पाचा चेंडू होता बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय. झेल होऊ शकत नाही या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. त्यावर एकेरी धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 51 या धावसंख्येवरती. कौतुक करावं लागेल उमेश वानखेडे, रणजित डिक्कर अप्रतिम गोलंदाजी. लास्ट ओव्हर हाताळत असताना आपण पाहतोय 3 चेंडू हाताळत केवळ 1 धाव खर्च केली आहे. सुरेख गोलंदाजी अनालिसिस आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी चांगला फटका आहे परंतु सरळ मिड ऑफच्या हातामध्ये काटवटे सर त्या ठिकाणी सज्ज आणि अजून एका विकेटचा पतन. विकेट नंबर 7. थँक्यू डीजे. या मात्र किशोर कुमार काटवडे मिड ऑफ रिजन मध्ये खूप चांगलं पेट्रोलिंग पाहायला मिळालं. आलेले संधीचं सोनं करत असताना विकेटचं इथे पतन. विकेट नंबर 7. 7 गडी आतापर्यंत गमावले. शेवटचं षटक केले कोंढाणा 51 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असलेल्या इनिंग मधील मी विनंती करेन अंकलगी साहेब आपण यायचं टॉस साठी. आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. सेमीफायनल नंबर 2 किल्ले प्रतापगड विरुद्ध किल्ले पन्हाळा. किल्ले प्रतापगड विरुद्ध किल्ले पन्हाळा. धावसंख्या धावफलकावरती 52. जर पाहायचं झालं तर किल्ले अजिंक्यतारा सातारा जिल्ह्यातील किल्ला, दुसऱ्या बाजूला किल्ले कोंढाणा पुणे जिल्ह्यातील सिंहगड या नावाने ओळखला जाणारा किल्ला. तर सातारा विरुद्ध पुणा, पुणे विरुद्ध सातारा ही मॅच आपल्याला रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल असं म्हणलं तरी भावकं ठरणार नाहीये. परंतु यावेळी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा अर्जित केल्या जात आहेत या चेंडूवरती आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतो षटक इथे कंप्लीट होईल. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती किल्ले कोंढाणा. थँक्यू डीजे. किल्ले कोंढाणा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल 54 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 55 धावांचं टार्गेट असेल समोर सेकंड इनिंग मध्ये. आणि सेकंड इनिंगला सुरुवात होण्याआधी आपण वळणार आहोत टॉसकडे. अर्थातच ज्या ठिकाणी किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले प्रतापगड या संघांमधील टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. संतोष डांगे कुठे असतील तर आपण यायचे त्वरित. संतोष डांगे छायाचित्रकार, कॅमेरामॅन, फोटोग्राफर. चला किल्ले अजिंक्यतारा लवकरात लवकर यायचा बाहेर आणि विनंती असेल किल्ले कोंढाणा मैदानाच्या आतमध्ये जाऊन फिल्डिंग लावून घ्यायची. किल्ले प्रतापगड टॉससाठी यायचे. संघनायक संघमालक श्री महेश जेसवानी सर टॉससाठी यायचे त्वरित. किल्ले प्रतापगड विरुद्ध किल्ले पन्हाळा. किल्ले प्रतापगड सातारा जिल्ह्यातील किल्ल्यात पाहायला मिळतो तो किल्ले पन्हाळा अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण. प्रतापगड देखील एक थंड हवेचं ठिकाण. 2 हिल स्टेशन मधील हा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद ओमकार पाटील. सन्माननीय अनिल अंकलगी साहेब आपण वर याचे आपला शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. एका बाजूला महेश जेसवानी आणि दुसऱ्या बाजूला संघनायक आपण बघत आहात. पन्हाळा प्रतापगड अशी ही लढत लढणार आहे आणि अनिल अंकलगी साहेब आपल्या शुभ हस्ते जे संघमालक आहेत पन्हाळाचे ते नाणेफेक करतील. खूप लांब गेलाय पन्हाळा. यस पन्हाळा आपण नाणेफेक जिंकले. काय निर्णय घेतलाय फिल्डिंगचा आणि काही विशेष कारण
तुमचा संघ चेसमध्ये चांगला आहे म्हणून का दुसरी कुठली गोष्ट आहे? नाही, असं काही नाही आहे. म्हणजे कुठल्या बॅटिंगमध्ये चांगला आहे किंवा बॉलिंगमध्ये चांगला आहे असं काही नाही आहे. आम्हाला जेवढ्या कमीत कमी रनमध्ये यांना रोखता येईल तर तेवढ्या आमची बॅटिंगची एक थोडासा स्ट्रॅटेजी आमची चेंज होईल. त्यामुळे आम्हाला जेवढ्यात कमीत कमी रोखता येईल त्याचा प्रयत्न करायचा आहे आम्हाला, जेणेकरून आम्हाला फायनलला परत एक वेगळी स्ट्रॅटेजी आखता येईल. संघामध्ये काय बदल असणार आहे का? हां, 2 बदल आहेत. अनिल बेलेनला आम्ही इन केलेलं आहे आणि अजून एक प्लेअर आहेत त्यांना पण आम्ही इन केलेलं. मी थोड्या वेळाने सांगतो कोणते आहेत ते. धन्यवाद. जसवानी साहेब नमस्कार. काल प्रतापगडने ज्या पद्धतीने सामना जिंकला आणि खूप लवकर जिंकलात, त्यानंतर आत्मविश्वास सुद्धा वाढलेला आहे. पन्हाळासारखा मजबूत संघासमोर खेळत असताना प्रथम फलंदाजी आलेली आहे. एखादं लक्ष आहे का पुढे? नक्कीच आमचा सराव खूप चांगला झाला आहे आणि आमचे बॅट्समन सध्या फॉर्ममध्ये आहेत, तर आम्ही खूप मोठं लक्ष देऊ. एक्झॅक्ट फिगर आम्ही काय ठरवलेली नाही आहे, पण मोठंच लक्ष देऊ. आणि आमचे बॉलरही चांगले रिदममध्ये आहेत, तर आम्ही चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स तुम्हाला आमच्या टीमकडनं बघायला मिळेल. आणि एक शेवटचा प्रश्न, महेश जेसवानी साहेब, तुम्ही एवढी ऊर्जा आणता कुठून? म्हणजे तुम्ही जेव्हा विकेट किपिंग करता तेव्हा असं मला वाटतं की मी इयान हिली किंवा ॲडम गिलक्रिस्टला बघतोय. बाप्पांचा आशीर्वाद आहे बस. तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आताच पन्हाळाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. फलंदाजी करणार आहे प्रतापगड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सबसे बढिया प्रतापगडिया. आणि दुसऱ्या बाजूला पावसाळा असो, हिवाळा असो वा उन्हाळा, सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे ते पन्हाळा. दोघांना ऑल द बेस्ट. धन्यवाद. अरे यार, ये हर बार का प्रॉब्लम है. क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है. इट्स ओके यार, चिल मार. अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार. इट्स पॉसिबल नाउ. या इनिंगला सुरुवात होईल. या आपण ऐकणार आहोत समालोचकाच्या माध्यमातून द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांना. नाउ वॉच इट लाइव straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights and a lot more. You play the game, we शुक्रिया capture the आपका frame. ओमकार पाटिल. दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है मास्टर्स प्रीमियर लीग के पहले सेमीफाइनल में, जहां अजिंक्य तारा श्री किशोर कुमार काटौटे उनकी टीम इस वक्त खेलने जा रही है. टीम कोंडाणा के सामने, कोंडाणा मोहन राव जी कोड़ी इनकी टीम है और 55 रनों का लक्ष्य दिया गया है. 36 चेंडू 55 धावा हा लक्ष्य असणार आहे. कोंडाणा टीम जिसने कल बहुत अच्छा प्रदर्शन दिया, पनाड़ा जैसी मजबूत टीम को उन्होंने लोहे के चने चबाने पर मजबूर कर दिया था. और कोंडाणा टीम का आत्मविश्वास आज भी अच्छा था. हमने देखा जिस तरह से शुरुआत हुई, लेकिन उसके बाद तो 2 ओपनिंग बैटर्स का इंतजार रहेगा. अजिंक्य तारा इस पूरे टूर्नामेंट में एकमात्र ऐसी टीम है जिसने केवल विजय और विजय देखा है. और विजय, भव्य विजय, दिग्विजय, जितने नाम कहे उतने कम है अजिंक्य तारा के लिए. लेकिन ये इंपॉर्टेंट मैच है और किशोर कुमार काटौटे और उनकी टीम को मैं मुबारकबाद देना चाहूंगा. उमेश वानखेड़े ने आज जो बॉलिंग की, काबिल तारीफ. अजिंक्य तारा टीम उमेश वानखेड़े को अपनी टीम में इस तरह लेकर चलती है जैसे बारिश में चलते समय आप छाता लेकर चलते हैं. और एक उपयोगी पारी की अपेक्षा उमेश वानखेड़े से भी की जाएगी. उपिन दशरथ कल के पहले मैच के हीरो रहे थे परसों के दिन. और किशोर कुमार काटौटे अपने दोनों ओपनर्स के साथ बातचीत करते हुए क्या हमको किस तरह से काम करना है.
टूर्नामेंट में 8 टीमों ने हिस्सा लिया था। 4 टीमों की चुनौती समाप्त हुई है, लेकिन हम 8 टीम के आभारी हैं। टीम अजिंक्य तारा ओनर श्री किशोर कुमार काटौटे, किले प्रतापगढ़ श्री महेश जी जेसवानी, किले पुरंदर श्री धीरज कुमार पंदीरकर, किले शिवनेरी नितिन गोरडे, किले पन्हाड़ा श्री अनिल अंकलगी, किले तोरना मधुकर जी विचारे, किले कोंढाणा मोहनराव जी कोड़ी और किले रायगढ़ श्री भूषण देसाई। बहुत ही खूबसूरत ट्रॉफी आप देख रहे हैं चमकती हुई धूप में, और उमेश वानखेड़े वहां पर उपिन दशरथ के साथ जाते हुए ओपनिंग बैटिंग किस तरह रन बनाती है इसके ऊपर अजिंक्य तारा का विजय निर्भर करेगा। उमेश वानखेड़े ऊंचाई में थोड़ा देखिए वो कुछ इंचेस आप देख सकते हैं ज़्यादा ऊंचे हैं। 10 नंबर जर्सी, उनका टी शर्ट बाहर है, उपिन दशरथ का टी शर्ट अंदर है। कई ऐसी टेक्निक होती है जिससे अंपायर्स और स्कोरर्स और कमेंटेटर्स प्लेयर्स को पहचानते हैं, कभी उनकी चलने की अदा से, कभी उनके जर्सी नंबर से, कभी उनके शरीर की बॉडी लैंग्वेज से, कभी उनके वॉक से। उपिन दशरथ टूर्नामेंट के ओपनिंग मैच में जो बैटिंग उन्होंने की थी, ऐसी एक बैटिंग आज भी चाहिए। लक्ष्य बड़ा नहीं है, लेकिन किसी भी कीमत पर कोंढाणा टीम को नेवर अंडर एस्टिमेट द पावर ऑफ कोंढाणा। पूरे हिंदुस्तान का इतिहास गवाह है कोंढाणा के साथ जुड़ी हुई तमाम वो ऐतिहासिक घटनाएं। 55 आशीष वड्डे अगर ये मैच जीता लेते हैं तो पुणे के जोशी वडे वाले सीधा 50 डजन वड़े भेज देंगे टीम कोंढाणा के लिए। आज मैं झुकेगा नहीं। नहीं भाई, पुष्पा भले झुकेगा नहीं, हमको तो झुकना पड़ता है। फुल टॉस बॉल, बहुत आसान गेंद थी, इसको खेल सकते थे ऑन साइड पर, बराबर से टाइमिंग नहीं हो पाया। रन जरूर मिला है हालांकि अजिंक्य तारा को। अजिंक्य तारा एकमात्र ऐसी टीम है पूरे टूर्नामेंट में जिसने केवल विजय देखा है। कई बार ऐसा होता है लॉ ऑफ एवरेजेस, लेकिन जहां तक अजिंक्य तारा का सवाल है, हर मैच के साथ उनका खेल सुधरता गया, विजय की भूख बढ़ती गई। क्रिकेट में एक मुहावरा है, विनिंग शुड बी अ हैबिट। वो आदत अब लग गई है अजिंक्य तारा को जीतने की। लेकिन सामने एक मजबूत टीम है कोंढाणा, जिसने बलबले टीमों के दांत खट्टे किए। आशीष वड्डे इस बार बिल्कुल गेंद की लाइन में आकर ये कवर ड्राइव टाइमिंग के जरिए बल्ले से बनने वाला ये रन उमेश वानखेड़े के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 2। हमारे इस मैच के अंपायर है स्ट्राइकर एंड पर सूर्यकांत आढ़ाव और बॉलर एंड पर करुणाकर कोटियन, रिजर्व अंपायर प्रवीण सी पाटिल। दादर स्थित पुरंदरे स्टेडियम नायगांव में ये मुकाबला खेला जा रहा है। 3 दिन का ये शो आज अपने अंतिम चरण में। आज विजेताओं को इनाम से नवाजा जाएगा। इस बार लेग स्टंप की लाइन के थोड़ा सा बाहर और वाइड दिया अंपायर करुणाकर कोटियन ने। एक निरंतरता लेग साइड के वाइड में होना जरूरी है, जो करुणाकर कोटियन इनके अंपायरिंग में दिखती है। स्कोर आगे बढ़ता हुआ 3। बहुत सीनियर क्रिकेटर राहुल 11 के लिए टेनिस बॉल बहुत लंबे ऊंचे मकाम का उन्होंने खेला। फुल टॉस बॉल स्वीप कर दिया, ये लगा शानदार चौका, बिल्कुल स्ट्रॉन्ग जोन में आती हुई गेंद। स्कोर 7। 48 रन और चाहिए। उपिन दशरथ का वो स्क्वैरिश स्वीप देखते ही बन रहा था। पहली बॉल पर भी इसी तरह का स्ट्रोक खेलने गए थे, लेकिन
उनके पैर नहीं चले थे, लेकिन इस बार कोई गलती नहीं। 7 विदाउट लॉस। ओपन उठा दिया, शॉट ऑफ द मॉर्निंग इन द आर्क, आउट ऑफ द पार्क। ये लगा गगनचुंबी छक्का। स्लॉक स्वीप। शांत हूं समुंदर जैसा, गुस्सा मेरा सुनामी है। शांत हूं समंदर जैसा, गुस्सा मेरा सुनामी है, इसीलिए मेरे खेल की पूरी दुनिया दीवानी है। इस बार खेला विकेटों के पीछे, बराबर से टाइम नहीं कर पाए थे। देखना होगा बल्ले से लगी अथवा नहीं। एक रन जरूर वहां पर मिलता हुआ उपिन दशरथ को। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है। 41 रनों की दरकार है। एक आसान सेमीफाइनल नजर आता हुआ। किले कोंडाना को बहुत जल्द विकेट लेना होगा। पहला ओवर चल रहा है और पहले ओवर में ही 14 रन बन चुके हैं, यानी कि 25% रन ये पहले ओवर खत्म होने के पहले बन चुके हैं। दो कदम आगे आकर खेलने का प्रयास, अवे फ्रॉम द बॉडी, हॉरिजॉन्टल बैट शॉट, मिड ऑन पर 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 15। आशीष वड्डे का खर्चीला ओवर। इस ओवर में चौका और छक्का ये दोनों देखने मिले। 1 ओवर 15 रन, यानी कि अब बचे हुए 5 ओवर में रन चाहिए 40। रिक्वायर्ड रन रेट 8 रन्स पर ओवर। प्रतापगढ़ टीम भी अपना वार्म अप कर रही है महेश जेसवानी जी के नेतृत्व में। महेश जेसवानी साहब स्वयं एक अच्छे विकेट कीपर और कैप्टन कम ओनर है, और उन्होंने कहा सारी कृपा बाप्पा की है। राजेश बगाड़े, गणपति बापा के साथ जुड़ी हुई सचिन की एक याद आपको बताऊं दोस्तों। नागपुर में जब भी कभी सचिन तेंदुलकर खेलने जाते थे विदर्भ क्रिकेट एसोसिएशन के ग्राउंड पर या जामठा पर, उन्होंने कहा है कि ठीक नागपुर रेलवे स्टेशन के सामने टेकड़ी गणेश मंदिर है और हमेशा वो अपना माथा वहाँ टेकते थे। जो क्रिकेट और गणपति बापा के साथ जुड़ा हुआ एक यूनिक ऐसा इंसिडेंट है नागपुर सा टेकड़ी गणेश। आप जाके फेसबुक पे या गूगल पे या यूट्यूब पर देख सकते हैं। तो सचिन ने स्वयं बताया है कि मैं हमेशा जब भी नागपुर जाता था ये दर्शन बिना भूले लेता था। तो राजेश बगाड़े का सामना करेंगे वानखेड़े। बगाड़े विरुद्ध वानखेड़े। बैकफुट पर जाकर पंच लगा दिया, ये स्क्वायर कट और लगा खूबसूरत चौका। नई उमंग है, नया साज है। नई उमंग है, नया साज है। उमेश वानखेड़े मास्टर प्रीमियर लीग खेलने का एक अलग अंदाज है। 19 रन्स। अजिंक्य तारा जिस हिसाब से मैच जीती जा रही है, आगे बढ़ती जा रही है, मुझे ऐसा लग रहा है दलेर मेहंदी जो उनका गाना है बोलो तारा रारा, उसकी जगह पर बोलेंगे बोलो अजिंक्य तारा। इतनी कामयाबी कोई टीम को नहीं मिली इस टूर्नामेंट में अब तक जो अजिंक्य तारा को मिली है। इस बार आड़े बल्ले से खेल दिया, कैच आउट का मौका और यह विकेट, बड़ा विकेट यहां पर उमेश वानखेड़े का। राजेश बगाड़े ने खेल बिगाड़ दिया वानखेड़े का और कैच आउट होकर वापस लौटते हुए उमेश वानखेड़े। और कैप्टन स्वयं मैदान में उतरते हुए किशोर कुमार काटआउटे K3। सूड़े द्वारा आउट होकर वापस लौटे वानखेड़े ने आउट होने से पहले अच्छी बैटिंग की। बैकफुट पर जो चौका लगाया था देखते ही बन रहा था।
4 बॉल में 6 बनाकर आउट हुए वानखेड़े। मुंबई स्थित जो वानखेड़े स्टेडियम आप देख रहे हैं उसके साथ भी यादें जुड़ी हुई है। बैरिस्टर शेषराव वानखेड़े, महाराष्ट्र के लिए रणजी ट्रॉफी में एक बहुत बढ़िया विकेट कीपर भी थे सुधीर वानखेड़े, और मास्टर्स प्रीमियर लीग का उमेश वानखेड़े। इस बार बहुत दूर खेला था, रन हो नहीं पाएगा। बगाड़े ने अपने बाईं ओर जाते हुए गेंद को रोका। बगाड़े का बॉलिंग एक्शन थोड़ा सा लैंग्विड है, मतलब जब वो बॉलिंग करते हैं आपको लगेगा कि ये बॉल कहाँ मेरे पास आने वाली है, लेकिन बगाड़े वहीं पर खेल बिगाड़ देते हैं अपने विपक्षी टीमों का। हाफ ट्रैकर बॉल घुमाकर खेलने का प्रयास, फाइन लेग पर आता हुआ कैच छूट गया और वहां पर रन मिला किशोर कुमार काटआउटे को। फाइन लेग पर थे प्रकाश सकपाड़। 20 for 1, 35 रन और चाहिए फाइनल में पहुंचने के लिए अजिंक्य तारा को। फाइनल में पहुंचने का सबसे बड़ा फायदा यह है कि जो 2 बड़ी ट्रॉफियां हैं उसमें की एक पर आपका कब्जा हो जाएगा। अजिंक्य तारा अपनी लय को बरकरार रखना चाहेंगे और जीतना चाहेंगे फाइनल मैच को भी। इस बार हुक कर दिया, रोकेगा कौन? अफलातून टाइमिंग, और ये लगा उपिन दशरथ का अफलातून 6। उपिन दशरथ 5 बॉल 18। उनका नाम उपिन है और उनके बल्ले में गेंद को हिट करने का पिन नंबर है, बराबर पढ़ लेते हैं और अपना पिन नंबर टाइप करके शॉट खेल लेते हैं। इस बार वाइड बॉल दी जाएगी अंपायर सूर्यकांत आढ़ाव द्वारा। ट्वेंटी 27 for 1। अब 28 रनों की दरकार। ओवर समाप्त, 2 ओवर 27 रन और 1 विकेट। अब बची हुई 24 गेंदों में रन चाहिए 28। मास्टर्स प्रीमियर लीग का आगाज हुआ 4 मार्च को। हमारे चीफ इंजीनियर श्री धीरज कुमार पंदीरकर साहब ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को माल्यार्पण किया। पिच के ऊपर एक बहुत अच्छी पूजा करते हुए अनिल अंकलगी साहब और उनके साथ उपस्थित तमाम टीमों के ओनर्स उसमें शरीक हुए। नितिन गोरडे, मोहन राव कोड़ी, महेश जेसवानी, ये तमाम ओनर्स की उपस्थिति में ओपनिंग सेरेमनी हुआ, राष्ट्रगीत हुआ। अभी कल हमने देखा कि शेन वॉर्न और रॉडनी मार्श को हमने श्रद्धांजलि भी दी। क्रिकेट की एक खास बात है, सज्जनों का खेल है, इट्स अ गेम ऑफ जेंटलमैन। विनिंग इज इंपॉर्टेंट बट नॉट एट एनी कॉस्ट। मुझे आज भी भारत के पूर्व राष्ट्रपति डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब की बात याद आती है कि किसी को हराना बहुत आसान है लेकिन किसी को जीतना उतना ही मुश्किल। आप जीतो इस तरह कि जिंदगी भर उसे जीत लो। अजिंक्य तारा टीम का जो प्रदर्शन रहा है वो कुछ इसी तरह रहा है। उन्होंने मैचेस जीते हैं, दर्शकों का दिल जीता है और अब सेमीफाइनल जीतने के लिए वो तैयार हैं। लेकिन उनके रास्ते में कोंडाना की चुनौती, 24 गेंदे 28 रन, 24 चेंडू 28 धावा। प्रशांत म्हात्रे यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा। ऋषिकेश परब यांनी सुद्धा समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे।
अब आ चुके भूषण पवार, जिन्होंने कल विजय का झंडा लहराया था पनाड़ा के सामने। थोड़ा सा आपेश बाएं पर आगे लाए और बेंडिंग इज बैक, उस तरह से खेला किशोर कुमार काटौटे ने। 28 for 1। नो बॉल दिया गया है। जी हां, तो अब फ्री हिट आएगा। बहुत कम बार ऐसा होता है कि नो बॉल उसमें फ्री हिट, और फ्री हिट पर अब देखें क्या रन बनते हैं उपिन दशरथ द्वारा। फ्री हिट एक ऐसी बॉल है जो कोई भी बैटर खेलना चाहेगा। 1 नंबर से 11वें नंबर तक का कोई भी बैटर कहेगा मला पण संधी द्या, मला पण फ्री हिट खेळायची आहे। फुल टॉस बॉल और ये लगा नहीं, कैच हुआ है लेकिन नॉट आउट है क्योंकि फ्री हिट है। थर्टी फॉर 1। लेकिन फ्री हिट का एक अलग मजा है। मानो आप शॉपिंग सेंटर में, मॉल में गए, शॉपिंग की, स्कोर 30 रन 1 विकेट के नुकसान पर। डॉट बॉल, स्टंप टू स्टंप बॉलिंग भूषण पवार की। उपिन दशरथ ने अपने विकेट को बचाकर रखा है, खास करके जब उमेश वानखेड़े आउट हुए। अब कप्तान किशोर कुमार काटौटे मैदान में उतरे हैं बैटिंग के लिए। और बहुत बढ़िया बैठक शॉट, शालीन अंदाज था, स्क्वायर ऑफ द विकेट खेला 1 रन के लिए किशोर कुमार काटौटे ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 for 1। अब 24 रन चाहिए मैच जीतने के लिए। तीसरा ओवर चलता हुआ उपिन दशरथ। (31 for 1), 24 to win। भूषण पवार, कल हमने देखा अनिल पवार ने भी बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी, भूषण पवार ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। लेग स्टंप के बहुत ज्यादा बार, वाइड बॉल। 32 पर 1। लेफ्टी बैटर के लिए लाइन और लेंथ में बदलाव लाना बहुत जरूरी रहेगा भूषण पवार के लिए। ओवर द विकेट बॉलिंग कर रहे हैं। राइटी बैट्समैन के लिए सही लाइन और लेंथ थी, लेकिन लेफ्टी के लिए वाइड बॉल। 32 for 1, 23 रनों की जरूरत। और शायद अपने बूट को बदलेंगे ऐसा लग रहा है। नहीं, थोड़ा सा उनके पैर में प्रॉब्लम नजर आ रहा है। वी विल हैव टू वेट। स्कोर 32 for 1, 23 टू विन। एकवीस चेंडू 23 धावा, 21 बॉल्स 23 टू विन। मास्टर्स प्रीमियर लीग का आज आखिरी दिन है।
भूषण पवार का मुकाबला होने जा रहा है। उपिन दशरथ बहुत स्ट्रांग है, गेंदों को ऑन साइड पर खेलने में 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगाना चाहते थे, वहां पर तेज कदम भागते हुए आउट होने का खतरा, वाइड थ्रो और किशोर कुमार काटआउटे पहुंच गए। 34 रन 1 विकेट के नुकसान पर। अब 21 रनों की दरकार है। बॉल कितना बाकी है? हाँ, 2 to go। वाइड बॉल। एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा किसे पसंद नहीं है? उडुपी होटल में जाने के बाद इडली वड़ा के साथ एक्स्ट्रा सांबार, एक्स्ट्रा चटनी, चाय मिलने पर एक एक्स्ट्रा कटिंग, किसे पसंद नहीं है? एवरीवन लव्स एक्स्ट्रा। और वो एक्स्ट्रा यहां पर 35 पर 1, अब 20 रन चाहिए। अजिंक्य तारा इस बार स्वीप कर दिया और अब जाकर उसे रोका जरूर है। उपिन दशरथ लगातार अच्छा स्वीप कर रहे हैं और सबसे अच्छी बात है कि स्क्वायर ऑफ द विकेट स्वीप कर रहे हैं, गैप में खेल रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 36, 1 विकेट के नुकसान पर। 19 टू विन, 19 धावांची गरज अजिंक्य ताराला। बहुत अच्छा स्वीप किया है, स्क्वायर ऑफ द विकेट। किशोर कुमार काटआउटे इस वक्त थोड़ा संयम के साथ खेल रहे हैं, उन्हें पता है जल्दबाजी नहीं करनी है। भूषण पवार समाप्त, 3 ओवर की समाप्ति पर 37 रन, यानी कि अब 18 बॉल 18 रन, 18 चेंडू 18 धावा, 18 बॉल्स 18 टू विन। अजिंक्य तारा टीम इस वक्त बहुत आसान लक्ष्य का पीछा करते हुए, उपिन दशरथ किशोर कुमार काटआउटे उनका अच्छा साथ निभा रहे हैं। आउट होने वाले बैटर है उमेश वानखेड़े, 4 बॉल में 6 रन बनाकर आउट हुए। नया ओवर राजेश बगाड़े। कोंडाना टीम को अगले 1 ओवर में विकेट लेना बहुत जरूरी है। ये पार्टनरशिप अब सरदर्द बनने जा रही है। कोंडाना टीम एक ही तरीके से इस मैच को जीत सकती है, वो है बचे हुए 3 ओवर में 3 से 4 विकेटें निकाले। दूसरी ओर अजिंक्य तारा के लिए ये भागीदारी, अगर ये दोनों बैटर्स अगले 2 ओवर तक नॉट आउट रहे तो विजय उनकी पक्की हो जाएगी, ऐसा मुझे लग रहा है। उपिन दशरथ बहुत अच्छा खेल रहे हैं, बीच बीच में एक चौका मार रहे हैं। किशोर कुमार काटआउटे ने स्ट्राइक को घुमाया, बहुत मैच्योर पारी किशोर कुमार काटआउटे की। काटआउटे 6 बॉल 4, उपिन दशरथ 9 बॉल 22। वाइड बॉल, 18 चेंडू 17 धावा, 18 बॉल्स 17 टू विन, 18 गेंदे 17 रन। बगाड़े की वाइड बॉल, स्कोर 38 for 1। इस बार टैप कर दिया, एक्स्ट्रा कवर की तरफ जाती हुई गेंद, अब जाकर उसे उठाया, पकड़ा, लेकिन वहां पर सुस्ती भी, वो सुस्ती महंगी पड़ रही है। और ये लगा बेहतरीन चौका। $42 for 1। अब रन चाहिए 13। किशोर कुमार काटआउटे बता रहे हैं कि अब रन चाहिए 13 और ये मैच है मेरा। 42 for 1। इस बार गुड लेंथ बॉल थी, अच्छे अनुमान के साथ खेला, पॉइंट की जानिब 1 रन और। स्कोर आगे बढ़ता हुआ 43, 43 for 1।
12 रन चाहिए उपिन दशरथ अब स्ट्राइक पर। कोंडाना के लिए ये आखिरी अवसर है क्योंकि अब नॉकआउट स्टेज में हमारे, और यहां पर गलतियों के लिए कोई अवकाश नहीं रहेगा। मार्जिन ऑफ एरर वुड बी 0। गलती यहां पर महंगी पड़ेगी। प्रेजेंस ऑफ माइंड ये बहुत इंपॉर्टंट रहेगा ये स्टेज में। प्रसंगावधानता ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो। $43 for 1। उपिन एक बार फिर से अपने स्ट्रॉन्ग जोन में ड्राइव करते हुए वहां पर 1 रन और स्कोर 44 for 1। डीजे चौकार लागला की वाजवा, माझा आवाज कधीही वाढेल पण त्याचा अर्थ असा नाही की चौकार आहे। 44 for 1। 11 की जरूरत। अब 10 रन चाहिए, स्कोर 45 for 1। सबसे बड़ी बात है क्रिकेट में, जो कोच है वो बताते हैं कि आपको कब स्विच ऑन करना है, कब स्विच ऑफ करना है। स्विच ऑन का मतलब यह है कि अपने मन मस्तिष्क में एक प्लान बना के अटैक करना, लंबे शॉट्स खेलना। स्विच ऑफ का मतलब यह है कि आराम से खेलना, गेंदों को धकेलना। ये बहुत अच्छा काम किया है अजिंक्य तारा के उपिन दशरथ और किशोर कुमार काटआउटे ने। 45 for 1। 10 की जरूरत। अजिंक्य तारा एमपीएल के फाइनल में पहुंचने के लिए तैयार है। इस बार खेला विकेटों के पीछे, आउटफील्ड तेज है, दौड़ने की जरूरत नहीं समझी। जी हां, ये लगा बेमिसाल चौका। $49 for 1। अजिंक्य तारा ने मैसेज भेजा है, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अजिंक्य तारा को मैच जीतने से तुम कब तक रोकोगे। इस बार एक जेंटल पुश और अब स्कोर हो गया 50। 12 गेंदे 5 रन। विकास वहां पर पानी लेकर जा रहे हैं और कपिल। मुझे इस बात से आपत्ति नहीं है कि वो पानी का गिलास लेकर जा रहे हैं, लेकिन जिस तरह उसको पकड़ के जा रहे हैं वो एक अलग सीन है। मैं कधी कधी असं वाटतं शिंपाडा आहे की काय। अर्थात या सर्व लहानसहान गोष्टी आहे, एखाद्याने वाईट वाचून घेऊ नये। आपली स्पर्धा आहे आणि विकास और कपिल। जी हाँ, विकास कपिल आपकी भी बहुत बहुत प्रशंसा होनी चाहिए। पानी पिलाना एक पुण्य का काम है। आपको तो पता है संत एकनाथ ने किया था, कथाओं में आपने सुना है। 50 पर 1। उपिन दशरथ एक बार फिर से नॉट आउट रहकर वापस लौटेंगे ऐसा लग रहा है। बहुत इजी अब समीकरण है। 12 गेंदे 5 रन। और यहां पर बोल्ड कर दिया। अब देखिए ये बहुत बड़ा विकेट है। उपिन दशरथ बोल्ड आउट।
बिल्कुल सेफ करके आए हैं। अब यहां से अजिंक्य तारा मैच हार नहीं सकती, वो स्थिति में लेकर आए। पहले उमेश वानखेड़े ने 4 विकेट ली, अब उपिन दशरथ ने बहुत ही बेहतरीन पारी वहां पर दिखाई। 13 बॉल में 28 रन। उपिन दशरथ ने 1 चौका 2 सिक्स लगाए, जबकि अजिंक्य तारा टीम में 4 कबड्डी प्लेयर्स हैं जिन्होंने मुश्किल से कभी क्रिकेट भी नहीं खेला। 6 कबड्डी पट्टू, वाह। एक्स पुलिस, एक्स नेवी। मतलब मेरा ये मानना है कि ये टीम का अगर आपको 12th मैन भी बनने मिले तो बनना चाहिए, ऐसी टीम है, क्योंकि इसमें एक मजा है। अजिंक्य तारा इस बार कैच हवा में उड़ा जरूर था, 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगाना चाहते थे, वहां पर आउट होने का खतरा है। सिंगल, स्कोर 51 for 2, 4 की जरूरत। अजिंक्य तारा ने न केवल अपने ग्रुप की टीमों को हराया बल्कि विपक्षी ग्रुप की टीमों को भी हराया आहे। तर मित्रांनो, आताच आपल्यामध्ये शुभागमन होत आहे। परमनंट आमदार सन्माननीय काळीदास कोळंबकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। आपल्याला माहीत असेल, आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांच्या सानिध्यामध्ये मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवला। 4 धावा आणि याचबरोबर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय तो अजिंक्य तारा। प्रशांत म्हात्रे यांनी संपर्क साधायचा आहे। सुस्वागतम काळीदास कोळंबकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। जेव्हा तुम्ही दादर स्टेशनवरनं या मैदानाकडे येता, जवळपास प्रत्येक बिल्डिंगवर त्यांचा एक बॅनर आहे, केलेलं काम, त्याची पोच पावती, दांडगा जनसंपर्क असे लाभ